उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मामाचं गाव आणि आजीच्या हातचे खायला मिळणारे चमचमीत पदार्थ, जिथे आजीने आज छान बेत केला आहे तो म्हणजे पुरणपोळी, कटाची आमटी व देवगड स्पेशल आपूस आंब्यांचा आमरस. पुरणपोळी बनवण्याकरिता तिने मस्त लुसलुशीत पीठ भिजवले. त्याच पिठाचा एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून त्याची छान अशी वाटी तयार करून घेतली. आता त्यात हे वाटलेलं पुरण असं गोलाकार करून लाडूसारखं त्याला थोडंसं वळवून त्या पिठामध्ये छान एकजीव होईस्तवर त्याला दाबून भरण्यात आलं. सगळ्या बाजूने असं व्यवस्थित दाबून घेतलं. त्यानंतर त्याला मोदकासारखा एक आकार देण्यात आला. पुरण पिठाचा असा एक छान गोळा तयार करून घेतला. आता त्याला सर्व बाजूने असं हे कोरं पीठ लावण्यात आलं, जेणेकरून आपली पुरणपोळी पोळपाटाला चिटकणार नाही व पुरण पण बाहेर येणार नाही. आता ही पुरणपोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घेतली. थोडंसं कोरं पीठ लावून घेतलं, जेणेकरून आपलं पुरण बाहेर येणार नाही. अशी हलक्या हाताने गोलाकार देत ही पुरणपोळी लाटण्यात आली. तर अशा प्रकारे ही पुरणपोळी लाटण्यात आली. तव्यावरती आधीपासूनच एक पुरणपोळी शेकत होती. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला छान असं तेल लावून पुरणपोळी शेकून घेतली आणि मस्त अशा खमंग आणि मऊसूत पुरणपोळ्या तयार केल्या. आमच्या चिमुकल्यांनी या चविष्ट बेतचा पुरेपूर आस्वाद घेतला. त्यांना आजीने बनवलेले आमरस आणि पुरणपोळी खूपच जास्त आवडली. पुरणपोळी मुलींचं जेवण आवरल्यावर आम्ही सुद्धा एकत्र बसून या चविष्ट मेजवानीचा आनंद घेतला.